यूट्यूबच्या माध्यमातून सुरुवात करून कॉमेडी व्हिडिओ करत महाराष्ट्रामध्ये एक नाव कमवलेले हे कलाकार मंडळी तुम्हाला परिचयाची असतील तर मला कमेंटमध्ये कळवा। तर आज मी गेलो होतो त्यांचा एक प्रयोग पाहण्यासाठी आणि गर्दी भरपूर झाली होती। आधीच मी तिकीट बुक केलं होतं आणि बालगंधर्व रंगमंदिर जे पुण्यातलं आहे ते हाऊसफुल झालं होतं। रंगमंदिर पण मोठ्याच्या मोठं आहे शिवाजीनगरला आणि तिथं हा शो पाहण्यासाठी मी गेलो होतो। कोणता शो आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तिकीट घेतलं होतं तरी पण आवडलं असलं तरी आणि गर्दी होती। आत गेलो, नाट्यगृह खरोखर प्रशस्त होतं। माझी सीट पाहून नंबर हुडकला आणि त्या ठिकाणी जाऊन बसलो आणि वातावरण निर्मिती चांगली झाली होती मित्रांनो, कारण मनोरंजन क्षेत्रात ही टॉपची नाव आहेत। आणि शोला सुरुवात झाली त्याच्यानंतर मी त्या कलाकारांच्या बरोबर जरा व्हिडिओ चित्रण आणि फोटो सेशन करून घेतले। त्यातसुद्धा गर्दी होती, त्यातच बाजी मारली आणि कलाकारांच्यापर्यंत जाऊन पोहोचलो आणि प्रत्यक्ष भेट घेतली त्यांची आणि अशा तऱ्हेने त्यांच्याबरोबर हितगुज करण्याचं आणि फोटो काढण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं। त्याचबरोबर डॅनीदादा पंडित यांचासुद्धा मी शो असा पाहिला होता आणि हा अथर्वदादांचा शो आहे। कुठला आहे ते तुम्ही मला नक्की कळवा आणि खरोखर चांगली कलाकृती म्हणावी लागेल। आणि पुणेरी पाट्यासुद्धा लावल्या होत्या आणि दादांचे जे डायलॉग आहे हे काय बरोबर नाही असा डायलॉगाची पाटी होती। काही ते शॉर्ट्समध्ये व्हिडिओमध्ये बोलतात ते होते आणि वास्तववादी मनोरंजनात्मक चित्रण त्यांनी जे केलं होतं खरोखर पाहण्यासारखा शो होता। कोल्हापूरच्या भाषेत लई भारी आणि पुणे तिथे काय होणे, त्यामुळे पुणेरी पाट्यांतून दादांनी जे डायलॉग मारले होते ते पण इथे दाखवले होते। आणि पुन्हा एकदा सर्वांना सांगतो दादांच्या भाषेत हे काय बरोबर नाही, त्यामुळे सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला लागते। धन्यवाद।